आकाशात काळ्याकुट्ट ढगांची गर्दी झाली होती. पाण्याचा थेंब खाली येत असताना थरथरत होता, पण त्याच्या डोळ्यांत भविष्याबद्दल प्रचंड उत्सुकता होती. माझं नशीब कुठे नेणार मला? मी मातीत मिसळून संपणार की कोणाची तहान भागवणार? खाली पडताना त्याला सर्वात आधी जमिनीवरचा चिखल दिसला. चिखल वेडावाकडा हसून थेंब घाबरला. त्याला स्वतःची ओळख पुसायची नव्हती. त्याने वाऱ्याला विनवणी केली आणि तो बाजूला सरकला. थोडं पुढे गेल्यावर त्याला एका गलिच्छ नाल्याचा उग्र वास आला. इथे ये, इथे गर्दी आहे, गोंगाट आहे. माझ्या ताल्यावर तुला कष्टाची गरज नाही, फक्त प्रवाहाबरोबर वाहत राहायचं. इथे कोणालाच कोणाची पर्वा नसते. जिथे सन्मान नाही आणि जिथे स्वतःचं अस्तित्व घाण होतं, तिथे मला राहायचं नाही. वाऱ्याच्या एका झुळकेने त्या थेंबाला थेट अथांग समुद्राच्या किनाऱ्यावर नेले. तिथे एक शुभ्र शिंपला आपले ओठ उघडून सूर्याच्या कोवळ्या किरणांचा आनंद घेत होता. छोट्या मित्रा, खूप लांबून आलायस का? थकला असशील, हे माझ्या कुशीत विसावा घे. थेंबाला त्या शिंपल्यात एक प्रकारची सुरक्षितता आणि शुद्धता जाणवली. तो अलगद शिंपल्याच्या आत शिरला. दिवस गेले, महिने सरले. समुद्र कधी शांत असायचं तर कधी रौद्र रूप धार करायचं. कडक उन्हामुळे पाणी तापायचं तर कधी वादळात शिंपल्याला धक्के बसायचे. पण त्या शिंपल्याने थेंबाला कधीच उघड्यावर सोडलं नाही. शिंपल्याच्या आतल्या त्या चांगल्या संगतीमुळे थेंबावर संस्कार झाले. आणि एक दिवस जेव्हा तो शिंपला उघडला गेला तेव्हा त्यातून मोती बाहेर आला. संगत आपली किंमत ठरवते. जर तुम्ही चिखलात पडलात तर तुमचं अस्तित्व संपून जाईल, पण जर तुम्ही योग्य व्यक्तीच्या संगतीत राहिलात तर तुमच्यातील गुणांना पैलू पडतील आणि तुम्ही एक दिवस मोती होऊन चमकाल.